श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या द्वापार युगात घडलेल्या सर्व ज्ञानमय लीला, परंतु या लीळेचं आपल्याला जाणीव नसल्यामुळं स्वामी चक्रहांनी महादाईसाला निरोपण केलेल्या या लीळा वांदेश्कर पाठ पूर्वजांचा, त्या पाठाच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात। अंतिम टप्प्यातला अंतिम दिवस, युधिष्ठिर फक्त राहिलेला, बाकी सर्व पाची पांडव हिमालयामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी परमेश्वराच्या चरणी लीन केलेलं आहे। युधिष्ठिर पुढे चाललेला, त्याला कोणी एक भेटला, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि इतकेने त्या युधिष्ठिराचं देह दिव्यमय झालेला आहे, असं आपण काल ऐकलं। आज युधिष्ठिरा निर्य दर्शन स्वामी चक्रहांना महादाईसाने प्रश्न केलेला, जी युधिष्ठिराला निर्याचं दर्शन झालं, कशा निमित्ताने, म्हणून स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे की राज्य व्यवस्था करण्यासाठी 7 दिवस तो कलियुगामध्ये थांबला। कलियुगामध्ये थांबल्यानंतर त्या कलियुगाचं अन्न उदक कोणत्याही प्रकारचा भोगला नाही, परंतु तरीही त्याला निर्याचं दर्शन झालं। तेव्हा स्वामी चक्रांनी एक सूत्र सांगितलेलं आहे, कलियुगी जन्म मात्रे चौकडीपर्यंत नरक। कलियुगी जन्मला की त्याला जन्मल्यापासून जन्म होतात 7 लक्ष वर्षाचे नरक भोगावे लागतात। मग युधिष्ठिराला कसं दर्शन झालं, असा महादाईसाने प्रश्न विचारलेला। तो तर धर्मवान होता, परंतु त्याची कथा सांगतात की जेव्हा तो शेवटचा पांडव हिमालयामध्ये चाललेला आहे, चालला असताना सौम्य गेला म्हणजे पुढे चालला, आणि पुढे जाता 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 काय झालं की त्याला एक विमान आलं, आणि त्या विमानामध्ये तो युधिष्ठिर बसला। विमानामध्ये युधिष्ठिर बसल्यानंतर खूप मोठा समारंभ झाला आणि ते विमान चाललेलं आहे। चालकाने सांगितलं हे विमान स्वर्गाकडे जाऊ द्यायचं नाही, नरकाच्या दिशेने जाऊ द्यायचं। ते विमानाचा रस्ता बदलला, स्वर्गाकडे न जाता नरकाकडे जायला लागला, आणि जेव्हा विमान त्या नरकामधून चाललं तेव्हा अनेक प्रकारचे भूतयोनी, यातना देह अशा प्रकारचे त्या युधिष्ठिराला दिसायला लागले, चौकडीचे नरक दिसायला लागले। युधिष्ठिर त्या चालकाला विचारतो, हांगा वाट चुकली नाही, या वाटेनं कसं काय आम्हाला आणलं? तेव्हा त्यांनी सांगितलं, श्रीकृष्ण चक्रवर्तीची आज्ञा भंगली। कलियुगामध्ये राहू नका सांगितलं होतं पांडवांना। स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य। आम्ही स्वामी चक्राने जो संदेश दिलेला आहे तोच संदेश श्रीकृष्ण चक्रवर्तींनी द्वापार युगाच्या शेवटी दिला, आणि त्यांनी आज्ञाभंग केली। आज्ञाभंग केली, कलियुगामध्ये 7 दिवस राहिला, तेव्हा त्यामुळं कलियुगाचे अन्नोदक कोणतंही सेवन केलं नाही, तरीही अशा माध्यमातून कलियुगाचा फक्त वारा लागला, हवा लागली। 7 दिवस काही प्राशन केलं नाही, फक्त 7 दिवस कलियुगाची हवा लागली, तर त्याला नरकामधून जावं लागलं।
तेव्हा युधिष्ठिर त्यांना विचारतो, आमचे भाऊ इथे आहेत. दुर्योधन 101 कौरव, माहित होतं की दुसरा त्यांना रस्ताच नाही, त्यांची फिक्स जागा आहे. माझे भाऊ इथं आहे म्हणे, ते दाखवा. त्यांनी दाखवलं की हा दुर्योधन तुझा भाऊ आहे. एका मोठा घागर सारखं होतं, त्याच्यामध्ये दुर्योधनाला टाकलेलं होतं, खालून जाळ लावलेला होता, वरून झाकण ठेवलेलं होतं. अशा माध्यमातून त्या दुर्योधनाला त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं, झाकण उघडलं, तो दुर्योधनाने तोंड वर केलं. तरीही त्या दुर्योधनाचं त्या ठिकाणी वैर युधिष्ठिराशी आणि वैर्याचे मुख पाहुनी म्हणून त्यांनी खाली परत आपली मुलगी करून घेतली आणि झाकण लावून घेतलं. अशा माध्यमातून कौरवांना चौकडीचे नरक झाले. म्हणजे चौकडीचे नरक न होता त्यांना अशा माध्यमातून जे अनितीने भोगलेले जे रौरवाचे नरक, ते रौरवाच्या नरकाला संपूर्ण कौरव गेले. आणि कौरव गेल्यानंतर युधिष्ठिराने ते हाताने आपल्या दृष्टीद्वारे पाहिलं आणि दृष्टीद्वारे पाहिल्यानंतर युधिष्ठिराचं विमान त्या ठिकाणून निघून गेलं. धर्मवान होता, परंतु कलियुगाची हवा खाल्ली तर त्याला नरकातून जावं लागलं. अशा माध्यमातून ही लीळा संपली. पुढे वज्र प्रतिष्ठा कथन. एक वेळ महाराजांचा विचारते, द्वारावती कोणी प्रतिष्ठित केली? स्वामींनी द्वारका बुडवली. आपण मागा ऐकलं, वज्राला द्वारकेचा राजा केला, पण त्यानंतर द्वारका बुडवली. मग अर्जुनाने त्या वज्राला हस्तिनापूरला आणलं असाही उल्लेख होता. आणि त्या हस्तिनापूरला आणल्यानंतर परत त्याला द्वारकेला नेल्या गेलं. परंतु द्वारकेला कोणी प्रतिष्ठित केली? आज जी द्वारकेला लोक जातात ती द्वारका कोणी प्रतिष्ठित केली? तेव्हा गोसावी म्हणतात, जी परीक्षिती गेल्यानंतर, परीक्षिती राजा झाला, धर्माने परीक्षितीला बसवलं, परीक्षिती संपला आणि परीक्षिती संपल्यानंतर या राज्य धर्माचे जे कार्य चालू होते तिथं वज्राला बसवलेलं होतं. जन्मजय बसला, इकडे वज्र दुसऱ्या ह्याच्यात राजा झालेला आहे. त्या वज्राव राजा झाल्यानंतर तो श्रीकृष्ण चक्रवर्तीचा नातू पंतू असलेला हा वज्र याला राज्यावर बसवल्यानंतर या राज्यावर आपदा आली, आपत्ती आली, संकट आले, खूप मोठे संकट आले, आपत्ती आली. त्यामुळे काय झालं की त्याचं राज्य भ्रष्ट झालं. हा वज्रा ज्या सिंहासनावर बसला होता, आपत्तीच्या माध्यमातून ते राज्य हरल्या गेला आणि त्या राज्यावरून तो भ्रष्ट झाला. आणि भ्रष्ट झाल्यानंतर परीक्षितीच्या काळामध्ये हे घडलं. परंतु नंतर जन्मेजय परीक्षितीच्या नंतर गादीवर बसला. त्या जन्मजयाने आणि बाकीच्या राजांनी विचार केला, अरे कृष्णाच्या वंशातल्या परंपरेत चालत आलेला वज्र आहे आणि या वज्राला काय करायचं आता की आपण परत राज्य जिंकून द्यायचं. म्हणून सर्व राजे एकत्र झाले, जन्मेजय वगैरे सर्व राजे एकत्र झाले आणि त्यांनी आपल्या शक्तीने, चातुर्य सैन्याने ते राज्य त्याला दुसरं निर्माण करून दिलं आणि त्या संपूर्ण राज्याचा थाट जसाचा तसा निर्माण करून दिला. शक्ती दिली, सैन्य दिलं. अशा माध्यमातून त्या वज्राला त्या ठिकाणी परत राज्याभिषेक द्वारकेला केला गेला. आणि केल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी मग समुद्राच्या काठावर त्या वज्राने नवीन द्वारका वसवली. नवीन द्वारकाच्या वज्राने त्या ठिकाणी वसवली. श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणी अशा दोघांच्या पाषाणाच्या प्रतिमा तयार केल्या. आज ज्या द्वारकेला लोक जातात त्या द्वारकेची कथा आहे. जी द्वारका श्रीकृष्ण चक्रवर्तीची होती, ते श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जेव्हा कर्पूर कज्जली कावत पुरत्याग केला तेव्हा संपवली. ते आला, समुद्राला ओटी आली, सर्व अशा प्रकारचे लोक वाहून गेले, अर्धे राहिले, अर्धे या द्वारकेला आले. त्या द्वारकेला आपल्या वज्राने परत पाषाणाची एक द्वारका केली. आज जी द्वारका आहे
ही द्वारका पाषाणाची आहे, संगमरवरी पाषाणाची आहे. ती द्वारका त्या ठिकाणी उपस्थित केल्या गेली, संवारल्या गेली. त्या ठिकाणी श्रीकृष्ण चक्रवर्तीची रुक्मिणीची प्रतिमा करून आज प्रतिष्ठित असलेली वज्राच्या माध्यमातून जी द्वारका, तिथं लोक यात्रेला जातात असा संदेश स्वामी चक्रांनी महादाईसाला सांगितला आणि ती द्वारकेचं राज्य परत सुरू झालं अशी ही कथा श्रीकृष्ण चक्रवर्तीची. महादाईसाला आमच्या स्वामी चक्रांनी निरोपित असलेलं शास्त्र, या ठिकाणी हा ग्रंथ या संपलेला आहे आणि या वज्राच्या माध्यमातून जी द्वारावती झाली, आज लोक त्या द्वारकेला जातात हा शेवट सांगितला. परंतु श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली द्वारका कधीच ती पाण्यामध्ये बुडून टाकली. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याचा अद्यापर्यंत शोध लागलेला नाही. आज जी द्वारका आहे ती वज्राने तयार केलेली द्वारका आहे. दंडवत. यदुवंशाचे आपसात भांडणे आले ना, त्यांच्यामध्ये यांचंही मरण झालेलं आहे. बसवलं होतं तरी मेले. प्रद्युम्नही मेला आणि अनिरुद्धही मेला. फक्त जन्मेजय राहिला एकटा. आणि जे दिलं उग्रसेनाचं राज्य आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीचं राज्य एकच होतं. म्हणजे मथुरेलाही श्रीकृष्ण चक्रवर्तीची सत्ता होती आणि द्वारकेलाही श्रीकृष्ण चक्रवर्तीची सत्ता होती. फक्त श्रीकृष्ण चक्रवर्ती राजे झाले नाही म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण द्वारकेचा सुद्धा राजा उग्रसेनच होता.